वक्तव्य केलेली आहेत. शिवसेना स्टाईलने आंदोलन झालं, तोडफोड झाली, पण कुणाल कामराला उत्तर कधी देणार? कुणाल कामरा शेपूट घालून पळून गेलेला आहे. त्याचा मोबाईल स्विच ऑफ आहे. इतका मर्दाची औलाद येतं मग बोलतो पळतो कशाला? जर कुणावर विटंबनात्मक काव्य करायचं, विटंबनात्मक त्याच्या अश्लील शब्दामध्ये, अश्लील भाषेमध्ये, कमराच्या खाली त्याच्यामध्ये व्यंग करायचं आणि मग काय पळून जायचं. आणि बघा तुम्ही की त्यांनी त्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याबरोबर 34 मिनिटांनी संजय राऊतांनी त्याला प्रोत्साहन केलेलं आहे. कुणाल की कमाल म्हणून त्यांनी प्रोत्साहन केलं. पुढच्या काही क्षणामध्ये आदित्यने केलेलं आहे. याचा अर्थ काय आहे की तुम्ही काय दोघं तिघं मिळून त्याला सगळं करायला लावलं आणि सगळ्यात पहिले तुम्हीच त्याला समर्थन केलं. याचा अर्थ काय निघतो? म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांची तुम्हाला झालेली प्रगती, ते झालेले मुख्यमंत्री, त्यांना मिळालेलं एवढं बहुमत हे तुम्हाला पाहिलं जात नाही. आणि म्हणून एका कर्तबगार माणसाचं आणि तुम्ही एकट्याच कसं करता? तुम्ही याच्या आधी सुप्रीम कोर्टावर पण अशा प्रकारे हे केलं की जे आज मोठी आमची संस्था आहे, न्यायिक संस्था आहे, तुम्ही हायकोर्टावर पण केलं, तुम्ही देशाच्या प्रधानमंत्र्यांना पण सोडत नाही. म्हणजे तुमची मानसिकता काय आहे, तुमची लायकी काय आहे? अशा प्रकारचे काव्य करून विनाकारण समाजात तेढ निर्माण करायची किंवा स्वतःला प्रसिद्धी मिळवायची हा त्या कुणाल कामरांचा हा धंदा असायला पाहिजे. व्यक्ती स्वातंत्र्याचा कुठेतरी चुकीच्या पद्धतीने 100% एकीकडे संविधान दाखवायचं. संविधान तुम्हाला हे शिकवतं की तुम्ही कोणावरही अशा प्रकारची घाण टीका करा? काय अधिकार तुम्हाला? एखादा व्यक्ती 60, 50, 60, 45 वर्ष राजकारणामध्ये राहून, समाजकारणामध्ये राहून 24 तास काम करून आपली इमेज तयार करतो, लोकांच्या काळजामध्ये स्थान निर्माण करतो आणि तुम्ही अशा प्रकारे विटंबनात्मक त्याचं चरित्र हरण करता? कुणी अधिकार दिला तुम्हाला हे सगळं करायचं? देशाच्या पंतप्रधानांवर सुद्धा तेच सांगतो मी की भाजपने कधी आंदोलन केलं नाही. आज शिवसेनेचं आंदोलन झालेलं आहे, त्याच्यावरून सुद्धा अनेक प्रश्न विचारले जातात. बघा, आम्ही तर आमच्या स्टाईलने जगणार. आमची शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. माझी आपल्या माध्यमांना पण विनंती आहे की आपण सारखं शिंदेसेना अजिबात आपण असं बोलू नका. निवडणूक आयोगाने आम्हाला बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून मान्यता दिलेली आहे. त्याच शब्दाचा प्रयोग आपण करावी माझी आपल्याला विनंती असणार आहे. नरेंद्रजी मोदी संदर्भात असं काव्य त्यांनी लिखाण केल्यावर किंवा बोलल्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्याच्यामध्ये काय रिॲक्शन मी काही सांगू शकत नाही. पण आम्ही संवेदनशील आहोत आमच्या नेत्यांच्या प्रती. बाळासाहेबांच्या वेळी ज्या पद्धतीनं खळलकटाची भूमिका घेतली जायची, आज त्याचंच प्रात्यक्षिक दाखवलं. मला तेच सांगायचं की बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आणि ज्या ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात, त्यांच्या भूमिकेच्या विरोधात या राज्यामध्ये कोणी भूमिका घेतली असेल त्याला शिवसेनेचा प्रसाद मिळालेला आहे. आणि आमची शिवसेना त्याच विचाराची आहे. तो भेटला, त्यांनी जर माफी नाही मागितली, कारवाई नाही झाली तर त्याला प्रसाद मिळणार म्हणजे मिळणार. पण या सगळ्या काव्यामध्ये त्याने कुणाचंही नाव घेतलं नाहीये. मग कुणाला असे विरोधक म्हणतायत. विरोधकांना काय बोलायचं ते जाऊ द्यात, पण ठाण्याचा रिक्षावाला, धाण्याचा दहाडीवाला, चष्म्यावाला गद्दारी करून गेला, हे 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 कोणाबद्दल बोलतात? हे तुम्ही सगळे लोक सांगायचे की रिक्षावाला मुख्यमंत्री झाला म्हणून. एक तराचं इनडायरेक्ट ते कोणाबद्दल बोलतात? आमच्या एकनाथ शिंदे साहेबांबद्दल बोलतात ना. आम्ही काय सहन करायचं? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की आम्ही हे अशा गोष्टी खपवून घेणार नाही. मात्र याच्यामध्ये याचा वेगळा अर्थ असाच निघतो की कायदेशीर पद्धतीने कारवाई होणं अपेक्षित असताना मुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय हे कायद्यानं काम करतील, त्यांचं शासन कारवाई करेल. आम्ही शिवसैनिक आहे, आम्ही आमच्या स्टाईलनंच काम करू. गायकवाड साहेब, एक उत्तर हवं आहे की कामराच्या शोधासाठी शिवसेनेची काही लोक हे देखील तमिळनाडूत गेल्याचं कळतंय. कामरांच्या शोधासाठी तामिळनाडूत नाही, आमचे सैनिक रस्त्यावर त्याला शोधणार आहेत, जागोजागी शोधणार आहे. जिकडे त्याचे बसायचे अड्डे, जिकडे मित्र आहेत, आमची सगळी फौज लागलेली आहे. आदित्य ठाकरे असं म्हणतायत की त्यांनी कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलं नाही. मग एवढ्या पटकन आदित्य ठाकरेने का त्याला प्रोत्साहन दिलं, का प्रेरणा दिली, काय एवढी त्याला खळखळ फुटली आदित्य ठाकरेला आणि त्या राऊतला? काय एवढे खुश झाले ते सगळे दोघं पण अशी व्यंग आल्याबरोबर? प्रश्न आहे, आज बैठक झाली ज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे आमने सामने आले. पहिल्यांदाच असं घडलं की एका बैठकीमध्ये रस्त्यांच्या विषयावर दोन्ही नेते आले, पण आदित्य ठाकरे तिथे काही बोलले नाही. काय नेमकं वाटतं तुम्हाला? हे दोघं नेते आले, आदित्य ठाकरे बोलून. त्यांना चांगलं माहिती आहे एकनाथ शिंदे एक अनुभवी कसलेले राजकारणी आहेत, प्रशांत काम केलेलं आहे. आदित्य आता त्या ठिकाणी आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना उगाच कशाला आपण काही बोलायचं आणि इकडनं परखड उत्तर मिळायचं, आपलं काहीतरी तिथे इन्सल्ट व्हायचं म्हणून नसतील बोलले ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.